नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या बोर्ड परीक्षेचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही काम करत असताना नियोजन किंवा टाईम मॅनेज करणं फार महत्त्वाचं काम आहे. कारण जर आपण नियोजन केलं तर आपलं काम वेळेवरती आणि चांगल्या प्रकारे ते पूर्ण होतं. म्हणूनच नियोजनाला फार महत्त्व आहे. यापूर्वी आपण अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड पेपरचं कसं टाईम मॅनेज करायचं याची माहिती पाहिली. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ देखील पहा आणि त्यामध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती व्यवस्थित समजून घ्या. कारण टाईम मॅनेजमेंटने तुमचा पेपर चांगला लिहिता येतो, वेळेवरती पूर्ण होईल, सर्व प्रश्न सोडून होणार आहेत आणि अक्षर देखील फार सुंदर तुम्हाला काढायला वेळ मिळणार आहे. जर आपण टाईम मॅनेजमेंट नाही केलं तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. काही प्रश्न खूप फास्ट, काही प्रश्न खूप स्लो आणि नंतर शेवटी तर फार स्पीडमध्ये आपण लिहायला सुरुवात करतो आणि मग अक्षर फार एकदम खराब येतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या पेपरवरती होतो. हे सगळं जर तर टाळायचं असेल तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी खूप चांगली मदत करणार आहे. तर चला पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. इंग्रजी विषयाचं टाईम टेबल बनवत असताना हे टाईम मॅनेज करायला मी क्वेश्चन विचारात घेतले. त्यानंतर त्याचं सेक्शनही तुम्हाला सांगून देतो कोणतं आहे, कोणत्या सेक्शनवरती प्रश्न असतील. क्वेश्चनचं स्वरूप आपण विचारात घेऊयात म्हणजे परफेक्ट तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर किती मार्कचे तो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आणि देन टाईम किती द्यायचा त्या क्वेश्चनसाठी, तर त्यावरती आपण एक कॉलम सेपरेट इथं विचारात घेतला आहे. टोटल टाईम किती लागेल पूर्ण क्वेश्चनचा हाही सांगतो. तुम्ही कुठलाही टाईम लक्षात ठेवा आणि एक स्पेशली आपण याच्यामध्ये एक कॉलम तयार केलेला आहे जो कोणाच्याच टाईम टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, की मी घड्याळातल्या टायमिंगचा विचार करून तुम्हाला तो टायमिंग सांगणार आहे. मग हे 3 टायमिंग तुमच्याकडे आहेत. ते डिपेंड आपण आता तुम्ही कोणत्या टाईम तुमच्या लक्षात राहतो आहे त्या प्रकारचा टाईम लक्षात घ्या आणि त्या प्रकारे त्याचा अवलंब करा. तर क्वेश्चन नंबर पहिला जो आहे, क्वेश्चन नंबर पहिला. तर त्या क्वेश्चन नंबर हा पहिला तुम्हाला माहिती आहे फर्स्ट सेशन हा सेन पॅसेजवरती आधारित असलेला क्वेश्चन असतो. तर त्यामध्ये ॲक्टिव्हिटी 1 ते 6 ज्या आहेत, A1, A2, A3 या अशा 6 ॲक्टिव्हिटी आहेत. त्या ॲक्टिव्हिटींना टोटल मार्क 12 आहेत. म्हणजे तुम्हाला तो उतारा वाचायचा आणि त्याच्यातल्या याच्यावरून एक एक ॲक्टिव्हिटी सोडून त्याची अशी 6 ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं कंप्लीट करायची आहेत. तर ही टोटल 12 मार्कसाठी आहेत ना, तर मग 12 मार्कसाठी तुम्ही 24 मिनटाचा वेळ द्या. म्हणजे 24 मिनटात तुम्हाला हा A6 ॲक्टिव्हिटीपर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर याच्यातच परत ॲक्टिव्हिटीमध्ये B1 ॲक्टिव्हिटी आहे, डू ॲज डायरेक्ट, ज्याच्यामध्ये ग्रामरचे पार्ट वगैरे असे काही क्वेश्चन विचारले जातात. तर याला 3 मार्क आहेत. हे 3 मार्काचं क्वेश्चन आहे. मग 3 मार्कासाठी किती वेळ देऊयात? तर इथं 6 मिनटाचा वेळ आपल्याला द्यायचा आहे. 6 मिनटात हे सॉल्व करून टाका. त्यानंतर B2 ॲक्टिव्हिटी आहे, स्पॉट द एरर. इथं काही एक वाक्य दिलेलं असतं, त्याच्यात एक चूक असते, ती ओळखायची आणि वाक्य बरोबर करून लिहायचं. मार्क असतात त्याला एकच विधान असतं, एकच मार्क असतो. तर याच्यासाठी मग फार तर 2 मिनिटाचा वेळ आपल्याला द्यायचा आहे. असं टोटल हा पहिला प्रश्न तुमचा जो आहे तो 32 मिनिटामध्ये पूर्ण व्हायला हवा. परत ह्या प्रश्नाकडे आपल्याला रिटर्न यायचंच नाही. हा सोडून घ्या. 32 मिनिटामध्ये तो कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे पहा, आता 11 वाजता पेपर तुम्ही शार्प लिहायला सुरुवात कराल तर 11 वाजून 32 मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा कंप्लीट करून घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 हा अनसीन पॅसेज. सेक्शन एकच आहे पण अनसीन पॅसेज या ठिकाणी असतात. त्या अनसीन पॅसेजमधल्या पुन्हा 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. मार्क त्याच्यासाठी 12च आहेत. वेळ इथं आपण सेम तसंच 24 मिनटाचा देणार आहोत. बी ॲक्टिव्हिटीमध्ये समरी लिहायची आहे. याला 3 मार्क आहेत.
तर 3 मार्काला आपण 6 मिनिटाचा वेळ देऊया. समरी कशी लिहायची याचा अतिशय सुंदर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो पहा. तुम्हाला याच्यातले परफेक्ट मार्क मिळवता येतील. त्यानंतर 6 माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगसाठी मार्क 3 आहेत. सो याही प्रश्नासाठी तुम्हाला 6 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. असं टोटल दुसरा क्वेश्चन 36 मिनिटाचा वेळ तुम्ही द्या. म्हणजे आता 11:32 तुम्ही हा प्रश्न सोडवायला सुरुवात कराल तर 12:08 मिनिटापर्यंत हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तो त्या वेळेमध्ये सॉल्व करा. देन नेक्स्ट जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. क्वेश्चन नंबर 3 हा सेकंड सेक्शनवरती आधारित असलेला आहे, ज्याच्यात पोएट्रीच्या संदर्भातले क्वेश्चन असतात. तर यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी सीन एक्स्ट्रॅक्टची आहे. तर त्यामध्ये 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात. 10 गुणांसाठी 20 मिनिटाचा वेळ द्या. बी ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये ॲप्रिशिएशनचा प्रश्न आहे. ॲप्रिशिएशनच्या प्रश्नाचे गुण आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना. 4 गुणांचा ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन आहे. तर याच्यासाठी 8 मिनटं चालू शकतात, पण आपण थोडंसं पाठांतर आहे आणि लिखाण करायचं आहे. तर 10 गुणांचा 10 मिनिट वेळ आपण याला देऊयात. म्हणजे टोटल हा प्रश्न तुमचा किती मिनटामध्ये होईल? 30 मिनटामध्ये कंप्लीट होईल. मग घड्याळी वेळ जर पाहिली तर 12:08 सुरू करणारा हा प्रश्न तुमचा 12:38 कंप्लीट होईल. देन जाऊयात आपण सेकंड जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा थर्ड सेक्शनवरती आधारित आहे. तिसरं सेक्शन आहे त्याच्यात रायटिंग स्किलवर आधारित असलेलं. याच्यामध्ये 4 ABCD क्वेश्चन असतात. एमध्ये ड्राफ्टिंग मॅसेज किंवा ग्रुप डिस्कशन असे क्वेश्चन आहेत. तर इथं मॅसेजचा प्रश्न आपण सोडवायचा आहे. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज कसा आहे त्याचंही अतिशय सुंदर पद्धतीचं आपण काय केलं आहे, व्हिडिओ बनवलेले आहेत. ते पहा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. मार्क आहे 4. वेळ किती देणार? मग वेळ द्यायचा आहे 10 मिनिटाचा एका मॅसेजसाठी. बी आहे ईमेल रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यूच्या संदर्भातले. किती वेळ द्यावा लागेल मार्कांवरती डिपेंड. 4 मार्क आहे. तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांना काय करूयात, 10-10 मिनिटाचा वेळ घेऊयात. नंतर सीमध्ये स्पीच रायटिंग किंवा एक्सपान्स ऑफ आयडियाजसारखा प्रश्न विचारला जातो. गुण सेमच आहे, तर मार्कही आपण सेम असल्याने गुणही टाईमही सेमच आपण ह्या ठिकाणी देणार. डी आहे रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू असतं किंवा फिल्म रिव्ह्यू विचारला जातो किंवा अपील आहे. ब्लॉग रायटिंग आहे. याच्यातलं तुम्ही रिव्ह्यूचा प्रश्न सोडवायला घ्या. हेही आपण सांगितलेलं आहे व्यवस्थित. हे सगळेच्या सगळे हे 4 क्वेश्चन नंबरमधले 4ही घटक आपण व्यवस्थित शिकवले. ह्याच्यातले मार्क तुम्हाला 50% जरी मिळवता आले ना 4 तरी 8 मार्क तुमचे इथं कन्फर्म होतात. तर असा 40 मिनिटाचा वेळ तुम्हाला टोटल ह्या प्रश्नासाठी मी राखून ठेवलेला आहे. तर 12:38 जर तुम्ही प्रश्न सुरू केला तर 1:18 हे सगळे प्रश्न तुमचे ह्या ठिकाणी सॉल्व होतील. त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 5. सेक्शन 4 आहे नॉवेल. शेवटचा प्रश्न आहे हा. नॉवेलमध्ये पण ABCD असे 4 क्वेश्चन विचारले जातात. एमध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती प्रश्न असतात. त्याच्यात 2 प्रश्न ॲक्टिव्हिटी ऑन नॉवेल. ॲक्टिव्हिटी ऑन नॉवेल इथं वेगवेगळ्या टाईपचे ॲक्टिव्हिटी हिस्ट्रीच्या बाबतीतल्या विचारलेल्या असतात. रिकाम्या जागा, जोड्या वगैरे अशा पद्धतीच्या. 4 मार्काचा हा प्रश्न असल्याने याला आपण वेळ देऊयात 8 मिनिटाचा. आता इथे वेळ का कमी दिला आहे, तर वेळ तेवढं काही गरजेचं नाही आहे ह्या प्रश्नांसाठी. इथे मी तुम्हाला सांगितले बी हा टू लव विथ सर हा जो काही आपला नॉवेल आहे त्याच्यावरती इथं प्रश्न विचारले जातात. डिस्क्राईब करायला सांगितलं जातं किंवा एक्सप्लेन असं म्हणतात
किंवा नॅरेट किंवा जस्टिफाय असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो. कॅरेक्टर सिच्युएशनवरती डिपेंड असलेले प्रश्न आहेत. 2 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. 2-2 मार्काचे. 4 मार्क ह्या पूर्ण प्रश्नासाठी आहेत. इथे हे उत्तर काय लिहायची तर मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे की तिथे डायरेक्ट तुम्हाला तेच पाठांतर करून यायचं आणि तेच लिहून टाकायचं. तरी निम्मे ते मार्क त्याचे तुम्हाला कन्फर्म मिळतील. 10 मिनिटाचा वेळ मी ह्यासाठी ठेवला कारण पाठांतर करून तुम्हाला ते हे करायचं. त्यानंतर पुढच्या नॉवेलवरती आधारित असलेले आयडेंटिफाय किंवा फाइंड किंवा कम्पेअर किंवा कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीचे क्वेश्चन ह्यावरती विचारले जातात. सेम 4 मार्काचा प्रश्न आहे. 2 प्रश्न इथं लिहायचे आहेत. तेही पाठांतर करून लिहून टाका. तेही सांगेल मी तुम्हाला. त्याचाही व्हिडिओ आपला येणार आहे. मध्ये पुन्हा एकदा शेवटच्या नॉवेलवरती इथं प्रश्न असतात. नेम, डिस्कस, इंटरप्रेट अशा पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. यालाही 4 मार्क आहेत आणि हे 4 मार्कासाठी आपण पुन्हा इथं 10 मिनिटाचा वेळ देणार आहोत. तर अशा पद्धतीने एकूण 38 मिनटं तुमचे ह्या प्रश्नासाठी जातील. तर 1:18 जर प्रश्न सोडवायला सुरू केले तर 1:56 मिनिट तुम्हाला हे सगळे प्रश्न क्लिअर करायला लागतील. आता हे सगळे जर आपण टोटल काउंट केले तर पहा या ठिकाणी 80 गुण होतील. सगळे प्रश्न सोडवले तर टोटल मिनटं पाहिली तर 176 मिनिट होतात. 176 मिनिट म्हणजे 4 मिनिट अजूनही आपल्याकडं बॅलन्स आहेत. त्या 4 मिनिटामध्ये तुम्ही सगळा पेपर पुन्हा चेक करून घेऊ शकता. बाकीचं काही तुमचं काम आहे ते करू शकता शेवटच्या 4 मिनिटामध्ये. एवढं सुटसुटीत साध्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. हे प्लॅनिंग लक्षात ठेवा. लक्षात राहिलं नाही तर मी सांगितलं आहे तुम्हाला की तुमच्या आन्सर शीटचं शेवटचं पान जे आहे त्याची बॅक साईड जी आहे त्याच्यावरती पेन्सिलने कच्चं काम लिहायचं आणि तिथं गेल्यावरती हा टायमिंग लिहून ठेवायचा. किती मिनटामध्ये किती प्रश्न सोडवायचे आहेत, कोणत्या प्रश्नाला किती मिनटाचा वेळ लागतो. हे तुम्ही तुमच्या हॉल तिकीटच्या पाठीमागं जरी पेन्सिलने लिहून नेलं आणि ते गेल्यावरती जेव्हा आन्सर शीट मिळते तेव्हा आन्सर शीटवरती ते पाहून लिहून काढायचं आणि हॉल तिकीटवरची माहिती इरेज करून टाकायची. तर म्हणजे टाईम तुम्हाला तिथं घेऊन जाता येऊ शकतो तो आणि त्या पद्धतीने तुम्हाला टाईमचं काम करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे इंग्रजी विषयाचं टाईम मॅनेजमेंट होतं मित्रांनो. यानंतर आपण मराठी विषयाच्याही टाईम मॅनेजमेंटवरती कसं मॅनेज करायचं टाईम त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच बोर्डाच्या संदर्भातले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा बोर्ड परीक्षेत फायदा होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.